नमस्कार. बोल व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत. आज जरा वेगळा विषय. तो बिहारशी संबंधित असला तरी विषयाचा पॅटर्न थोडा वेगळा आहे. बिहारमध्ये सम्राट चौधरी हे मुख्यमंत्री झालेत. ते अनेक पक्षातनं उड्या मारत गेल्या काही वर्ष भाजपमध्ये आले आणि मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. नितीश कुमारांच्या विरोधात त्यांनी अक्षरशः आग ओकली होती 2022 मध्ये, जेव्हा नितीश कुमार पुन्हा लालू प्रसाद यादव यांच्याबरोबर गेले तेव्हा. अतिशय घाणेरड्या भाषेत सुद्धा त्यांच्यावर नितीश कुमारांवर टीका झालेली होती. परंतु नंतरच्या काळात त्यांनी नितीश कुमारांबरोबर जमवून घेतलं आणि मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. ही संधी कदाचित प्रशांत किशोर यांना मिळाली असती का, असा एक प्रश्न पुढे येतो. आणि त्यातून प्रश्न असा येतो की स्ट्रॅटेजीज जे उत्कृष्ट असतात, जे राजकारणातल्या डावपेच हे नेत्यांना समजावून सांगतात आणि त्यानुसार निवडणूक जिंकूनही देतात, हे प्रत्यक्ष राजकारणात फेल का जातात? त्यांना राजकारण का जमत नाही? म्हणजे राजकारण कसं करावं हे सांगणारे जेव्हा प्रत्यक्ष खेळायची वेळ येते राजकारण, तेव्हा सपशेल चित होतात, असा आजपर्यंतचा इतिहास आहे. प्रशांत किशोर हे त्याचं अलीकडचं उदाहरण. हा मुद्दा यासाठी पुढे येतो की प्रशांत किशोर यांच्यावर नितीश कुमारांचा कमालीचा भरोसा होता. त्यांना नितीश कुमारांबरोबर आणलं ते पवन वर्मा यांच्यामार्फत. पवन वर्मा त्यांना 2015 मध्ये नितीश कुमारांकडे घेऊन गेले आणि एक स्ट्रॅटेजिस्ट म्हणून तोपर्यंत त्यांचं नाव झालं होतं. 2014च्या लोकसभा निवडणुकीत, जिथे नरेंद्र मोदी यांच्या भारतीय जनता पक्षाने प्रथमच स्वबळावर भारतात सत्ता स्थापन केली, त्याची सगळी स्ट्रॅटेजी, सगळी म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी स्ट्रॅटेजी ही प्रशांत किशोर यांनी आखलेली होती. त्याच्यात पियुष पांडे यांचाही हात मोठा होता, जाहिरात तज्ज्ञ, जे अलीकडेच ज्यांचं निधन झालं. परंतु प्रशांत किशोर यांचंही एकूण म्हणजे त्या कॅम्पेनची रचना करणं, ती इम्प्लिमेंट करणं, या सगळ्यात प्रशांत किशोर यांचा वाटा मोठा होता आणि त्यामुळे त्यांचं नाव केवळ भारतातच नाही तर जगभर एक पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट म्हणून झालं. पण त्याच्यानंतर भारतीय जनता पक्षाने त्यांना स्थान दिलं नाही. म्हणजे अशी कथा सांगतात, ही कथा आहे, खरं खोटं माहीत नाही. पण ते अमित शहा यांना भेटायला गेले आणि त्यांनी विचारलं, मेमध्ये निवडणूक झाली होती, जूनमध्ये ते जून 2014 मध्ये अमित शहाना भेटायला गेले आणि त्यांनी अमित शहाना असं विचारलं की जून नंतर, म्हणजे आता ही निवडणूक संपलेली आहे, तर जून जुलै नंतर पुढे काय? तर अमित शहा म्हणाले, जून जुलै नंतर काय होणार? ऑगस्ट महिना येणार. आणि अशा पद्धतीने अमित शहानी त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आणि सगळी स्ट्रॅटेजीची सूत्र स्वतःकडे घेतली. पुढे अमित शहा काही ठिकाणी पराभूत झाले, काही ठिकाणी विजयी झाले. आपण नेहमी असं म्हणतो की अमित शहा हे हमखास विजयी होणारे आहेत. डेटा तसं दाखवत नाही. डेटा असं दाखवतो की बऱ्याच ठिकाणी त्यांना पराभवही सहन करावा लागलाय, परंतु लढण्याची जिद्द अमित शहा कायम ठेवतात आणि त्यानुसार ते लढत राहतात. प्रशांत किशोर तिथनं बाहेर पडले तेव्हा त्यांना पवन वर्मा यांनी नितीश कुमारांकडे आणलं आणि नितीश कुमारांचं पहिल्यापासून एक उद्दिष्ट होतं की आपल्या पक्षावर घराणेशाहीचा शिक्का लागू नये आणि शक्यतो पक्षाचं नेतृत्व हे आपल्यानंतर दुसऱ्या कुठल्या तरी घराण्याबाहेरच्या व्यक्तीकडे जावं. त्यांचा मुलगा निशांत कुमार, जे आता पुन्हा जवळ आलेले आहेत आणि JDUचे उपाध्यक्षही झालेले आहेत, त्यांना तेव्हा राजकारणात रस नव्हता. अजूनही त्यांना किती रस आहे माहीत नाही. त्यामुळे नितीश कुमार हे अशा लोकांच्या शोधात होते, नेत्यांच्या, तरुणांच्या, की जे जनता दल यू हा जो त्यांचा पक्ष आहे ते पुढे चालवतील. आणि त्यांना प्रशांत किशोर यांच्यामध्ये स्पार्क दिसला. त्याच्या आधी उपेंद्र कुशवाह यांच्यावरही त्यांनी या पद्धतीचे प्रयोग केले होते, पण ते काही जमलं नाही. परंतु प्रशांत किशोर यांच्यामध्ये त्यांना इतका स्पार्क दिसला की 2-4 ठिकाणी त्यांनी हे बिहारचं फ्युचर आहे, हे बिहारचा भविष्यात बिहारचा नेता होण्याची क्षमता या माणसाकडे आहे, असं जाहीरपणे सांगितलं. परंतु प्रशांत किशोर यांच्या त्यामुळे आणि प्रशांत किशोर यांचा एक सल्लाही त्यांना खूप उपयोगी पडला होता. झालं होतं असं की 2014 मध्ये जनता दल युनायटेडने लोकसभा निवडणुकीत मार खाल्ल्यावर नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता आणि ते म्हणाले होते की मी काही मुख्यमंत्रीपद सांभाळणार नाही आणि त्यांनी जीतराम मांझी यांच्याकडे मुख्यमंत्रीपद दिलं. जेव्हा प्रशांत किशोर नितीश कुमारांबरोबर आले तेव्हा त्यांनी पहिलं त्यांना सांगितलं की सत्तेची सूत्र तुम्ही स्वतःकडे घ्या. तुम्ही स्वतःकडे सूत्र घेतली तरच JDUला, म्हणजे त्यांच्या पक्षाला भवितव्य आहे, नाहीतर त्या पक्षाला भवितव्य नाही. नितीश कुमारांनी तो सल्ला मानला. त्यामुळे जितेंद्र माझी हे त्यांच्यापासून दुरावले. पण
प्रशांत किशोर यांचा हा सल्ला महत्त्वाचा ठरला, ज्यामुळे नितीश कुमारांना पुढची म्हणजे आजपर्यंतची मजल गाठता आली. सत्तेची सूत्र नितीश कुमारांनी स्वतःकडेच ठेवली, ती प्रशांत किशोर यांच्यामुळे. परंतु इतके सुरळीत असलेले संबंध 2020 मध्ये मात्र बिनसायला लागले. मुख्य म्हणजे होतं असं, की ही जी स्ट्रॅटेजिस्ट मंडळी असतात ना, त्यांना हळू असं वाटायला लागतं, की मला राजकारण जास्त समजतं, जनतेची नाडी खूप समजते आणि ते कधी-कधी स्वतःच्याच नेत्यांवर टीका करायला लागतात. आणि असंच झालं. जेव्हा CAA म्हणजे हा जो कायदा आला, केंद्र सरकारने आणला आणि जो मुस्लिमांच्या विरोधी आहे असा त्याचा प्रचार झाला. त्या कायद्याला नितीश कुमार यांनी पाठिंबा दिला. त्याच्या विरोधात प्रशांत किशोर यांनी पक्षाचे उपाध्यक्ष असूनही आघाडी उघडली. आता इथे मुद्दा असा असतो, की पक्षाचे कार्यकर्ते हे स्ट्रॅटेजिस्टना म्हणजे प्रशांत किशोर यांच्यासारख्या व्यक्तींना महत्त्व देत असले, त्यांच्याबद्दल त्यांना कौतुक असलं, त्यांच्यासाठी ते टाळ्या वाजवत असले, त्यांच्या सभांना गर्दी करत असले, तरी त्यांची निष्ठा आणि श्रद्धा ही मुख्य नेत्यावर असते, म्हणजे नितीश कुमारांवर असते. आणि कार्यकर्त्यांची अपेक्षा असते अशी असते, की नंबर 2 किंवा 3 च्या नेत्यांनी शक्यतो आपल्या मुख्य नेत्याला फॉलो करावं. त्याचे विचार सांभाळावेत, त्याच्या विचारांचं समर्थन करावं किंवा आपल्या आचरणातनं ते दाखवावं. अनेकदा नेमके ही मंडळी म्हणजे प्रशांत किशोर यांच्यासारखी मंडळी ते करत नाहीत. जसं राघव चड्ढा हे एक दुसरं उदाहरण आहे, की केजरीवाल ह्यांना काय हवं आहे याच्यापेक्षा वेगळं काहीतरी सांगायला जातात आणि ते कार्यकर्त्यांना पटत नाही. प्रशांत किशोर यांचं तसंच झालं. त्यांनी मोठी आघाडी उघडली आणि ते बिनसलं, ते इतकं टोकाचं बिनसलं, म्हणजे टीका करताना तारतम्य बाळगायचं, पक्षात राहून टीका करायची, पक्षासाठी काम करत राहायचं आणि पक्ष बांधणीला मदत करताना हळूहळू पक्षाचं मन बदलायचं. हे न करता माध्यमांमध्ये जाऊन थेट मुख्यमंत्र्यांवर टीका सुरू झाली. आणि काय असते, माध्यमांचा मोह पडला ना, की भल्या भल्यांची पॉलिटिकल स्ट्रॅटेजी ढासळते. कारण माध्यमं कधी तुम्हाला वर उचलतात, तितकीच जोराने खाली पाडतात. समाज माध्यमं तर त्याहून धोक्याचा मार्ग आहे. त्यामुळे खरं राजकारण जे चालतं ते संघटनेत न चालतं कार्यकर्त्यांच्या मार्फत चालतं. त्याच्यासाठी वेगळ्या पद्धतीने काम करायला लागतं, खूप मेहनत करावी लागते. प्रशांत किशोर यांनी ते न करता आणि पवन वर्माही त्याला जबाबदार आहेत, त्यांनीही न करता सोशल मीडियातनं आणि माध्यमातनं नितीश कुमारांवर टीका सुरू केली. इतकी की एका ठिकाणी ते असं म्हणाले, की लालू प्रसाद यादव यांच्या जंगल राजपेक्षा नितीश कुमार यांचं राज्य हे अतिशय वाईट आहे. आणि इथे कुठेतरी पाणी नाकापर्यंत आलं आणि नितीश कुमारांनी प्रशांत किशोर यांना बाहेरचा रस्ता दाखवला. आणि नंतरचा इतिहास आपल्याला माहिती आहे. त्यांनी परत स्वतःचा पक्ष स्थापन केला. त्याच्यातही त्यांनी प्रचंड नितीश कुमारांवर टीका केली, पण जनतेने काहीही त्यांना स्थान दिलं नाही. एकही जागा मिळाली नाही. फक्त 3% मतं विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर हे मिळवू शकले. दुसरा भाग असा, की त्यांनी ज्या धोरणांवर टीका केली होती आणि नितीश कुमारांना सांगत होते, ही धोरणं आचरू नका, तिथेही ते चुकले. कारण जनतेने नितीश कुमार यांच्या बाजूने कौल दिला. म्हणजे जनतेच्या मनात काय आहे CAA या कायद्याबद्दल किंवा अन्य धोरणांबद्दल, हे नितीश कुमारांना जितकं कळत होतं ॲज अ पॉलिटिकल लीडर म्हणून, तितकं काही यांना लक्षात आलेलं दिसलं नाही, असं आपल्याला डेटा दाखवतो, निवडणुकीचे निकाल दाखवतात. आता ह्याची तुलना आपण सम्राट चौधरी यांच्याशी करूया. सम्राट चौधरीसुद्धा अनेक ठिकाणी सुरुवातीलाच म्हटलं तसं उड्या मारत आलेले आहेत. ते राबडी देवींच्या मंत्रिमंडळात मंत्री होते, कृषी मंत्री, आणि त्यांचं वय 19 होतं तेव्हा फक्त. आणि त्यांच्या वयाबद्दलच वाद निर्माण झाला म्हणून त्यांना राजीनामा द्यायला लागला. त्याच्यानंतरचा त्यांचा इतिहास काही फार मोठा गोडवेगावा असा नाही आहे. 1918 मध्ये ते भारतीय जनता पक्षात आले. म्हणजे आत्ता भारतीय जनता पक्षात येऊन त्यांना फक्त 6 वर्ष झाली आहेत. परंतु भारतीय जनता पक्षाची ध्येय धोरणं त्यांनी इतकी चांगल्या पद्धतीने आपलीशी केली, की अमित शहांचे ते खास माणूस झाले. जसं तिकडे हेमंत विश्व शर्मा आसाममध्ये काँग्रेसमध्ये येऊन भाजपमध्ये आले आणि भाजपची ध्येय धोरणं इतकी आक्रमकपणे मांडायला लागले, की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ज्येष्ठ नेत्यांनाही अचंबा वाटायला लागला. तसंच सम्राट चौधरी यांनी इथे केलं. नितीश कुमारांनी जेव्हा 22 मध्ये भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देऊन लालू प्रसादांशी पुन्हा संधान बांधलं आणि सरकार स्थापन केलं, तेव्हा सम्राट चौधरी यांनी प्रचंड टीका केली. नितीश कुमारांकडे मी कधी फिरकणार नाही, त्यांच्याबरोबर जाणार नाही, त्यांचा पूर्ण पराभव झाल्याशिवाय मी सरकारमध्ये पाऊल टाकणार नाही, अशी आत्यंतिक टोकाची विधानं केली.
नितीश कुमारांनी त्याचा प्रतिवाद केला. नितीश कुमारांनी अशीच विधानं केली होती, की भारतीय जनता पक्षाला मातीत गाडल्याशिवाय मी परत येणार नाही वगैरे, वगैरे. आपण सगळी विधानं काढून पाहिली त्यांची दोघांची, तर अचंबित व्हायला होतं. परंतु नंतर 24 मध्ये जेव्हा नितीश कुमार पुन्हा भारतीय जनता पक्षाबरोबर आले आणि सम्राट चौधरी त्यांच्याबरोबर त्यांनाही सरकारमध्ये घेतलं. त्याच्यानंतर सम्राट चौधरींनी लक्षात घेतलं, की आपल्याला आता पॉलिटिक्स पुढचं नितीश कुमारांच्या बरोबर राहूनच करण्यात आपलं यश आहे. त्यांनी व्यवस्थित नितीश कुमारांशी जुळवून घेतलं. इतकं जुळवून घेतलं, की गृहमंत्रीपद कधीही न सोडणारे नितीश कुमार म्हणजे ही गेली विधानसभा निवडणूक झाली, तेव्हा त्यांनी गृहमंत्रीपद पण सम्राट चौधरींना दिलं. आता ही जी तडजोडीची भूमिका असते, कदाचित तडजोड अशी चुकीची आहे. आपण आत्यंतिक आदर्शवादी विचार करतो, तेव्हा अनेक गोष्टी आपल्याला खटकतात आणि त्या खटकल्याही पाहिजेत, कारण आदर्श हे कायम स्थिर राहिले पाहिजेत. परंतु प्रत्यक्ष राजकारणात ज्याला रिअल पॉलिटिक्स म्हणतो, त्याच्यामध्ये असताना तुम्हाला ज्या पद्धतीने लवचिकता दाखवायला लागते, ती अनेकदा प्रशांत किशोर, राघव चड्ढा यांच्यासारख्या आणखी अनेक आहेत, बुद्धिमान माणसांना जमत नाही. काँग्रेसमधली अशी यादी तर खूप मोठी आहे, की ज्यांनी अनेक चांगल्या संधी दवडल्या. ती त्यांना जमत नाही आणि त्यामुळे सत्तेच्या राजकारणात खरोखर सर्वोच्च स्थानी जाऊन काहीतरी वेगळं समाजासाठी करण्याची जी संधी येते, ती ते घालवतात की काय, असा प्रश्न येतो. अनेकदा असं वाटतं, की नितीश कुमार यांनी ज्या पद्धतीने कारभार चालवला, ज्या पद्धतीने त्यांनी एक धोरणं आखलेली आहेत, त्याची उत्तम अंमलबजावणी कदाचित सम्राट चौधरींपेक्षा प्रशांत किशोर करू शकले असते. ते बुद्धिमान आहेत, त्यांचं वक्तृत्व उत्तम आहे. फक्त त्यांचा एकच दोन दोष होते. एक जातीचा दोष होता, ते उच्चवर्णीय आहेत, आणि दुसरं म्हणजे कमालीचा अभिमान, अहंकार किंवा तुसडेपणा. आणि यामुळे कार्यकर्ते किंवा संघटना बांधणी ही या लोकांना जमत नाही. त्यामुळे रिअल पॉलिटिक्स आणि स्ट्रॅटेजी आखणं ह्यातला फरक त्यांच्या लक्षात येत नाही. आणि दुसरं म्हणजे ऑनलाईन व्हिजिबिलिटी ज्याला म्हणतात, सोशल मीडियापासनं माध्यमांपर्यंत, त्याच्यात हे इतके वाहवत जातात, की तो आपला जोपर्यंत संघटनात्मक बेस नसतो, तोपर्यंत ऑनलाईन व्हिजिबिलिटीला फारसं महत्त्व नसतं, हे त्यांच्या लक्षात येत नाही. नरेंद्र मोदी आणि अमित शहा बाजूला ठेवा. नरेंद्र मोदी यांनी 2014 नंतर सोशल मीडियाचा उत्तम वापर केला, हे खरं आहे. त्यामुळे अनेकांना असं वाटायला लागलं, की मीडिया आणि माध्यमातनं आपण एक मोठं वर्चस्व, प्रभाव निर्माण करू शकतो. लक्षात घेतलं जात नाही, की नरेंद्र मोदी यांनी हे करण्याच्या मागे प्रचंड मोठी संघटनात्मक शक्ती, जी संघ आणि भाजप यांची त्यांच्याबरोबर होती, त्यावेळे ह्या सोशल मीडियाचा अधिक प्रभाव पडतो. हे प्रशांत किशोर सारख्या अनेकांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे असं वाटतं कधी-कधी, की बिहारला एक अधिक चांगला, बुद्धिमान, उच्च विद्याविभूषित, ज्या अनेक नव्या तरुणांबरोबर संवाद साधणारा, नव्या तरुणांचे प्रश्न आणि दिशा दाखवणारा असा मुख्यमंत्री मिळाला असता. त्याऐवजी सम्राट चौधरींच्या गळ्यात ती माळ पडली आहे. कदाचित सम्राट चौधरी उत्तम मुख्यमंत्री होऊ शकतील, आपण काय असं म्हणू शकत नाही, कारण अजून पुढची 3 वर्ष त्यांचा कारभार आपल्याला बघता येईल. परंतु आत्ताच्या घडीला असं वाटतं, की राजकारणातली लवचिकता आणि जनतेच्या मनात काय आहे हे नेमकं हेरण्याची एक प्रवृत्ती म्हणा, किंवा हा गुण जवळ नसला, तर स्ट्रॅटेजिस्ट हे राजकारणी म्हणून फेल ठरतात आणि चांगली संधी घालवतात, असं वाटतं. धन्यवाद.